कारण ते तर होणारच. IIT बॉम्बे बोलले की एवढं काम नसतं झालंय. मला माहिती आहे मी चांगला दिसत नसणार आहे, त्यामुळे गपचूप गुमान गाईज टोपी घालतो. तर गाईज आता पहिल्या दिवशीच आपल्याला नाईट करायला लागतंय. वेलकम बॅक टू द माय न्यू व्लॉग. तर गाईज आता मी सकाळ सकाळी उठलोय 6 वाजता आणि गाईज आता चाललोय मी कामाला पप्पासोबत बाहेर. आणि आता मी सकाळी उठलो आणि गाईज भयंकर थंडी आहे, तर मी आता स्वेटर घालून हा स्वेटर आता काढेन आणि मग निघू आपण कामाला जायला पप्पासोबत. तो आता काय घरातून निघालेला आहे आणि आता बघायला मस्तपैकी पप्पा चालल्या सरस समोर पप्पा चालल्या आणि मागोमाग चाललोय गाईज. आता इथं आपण ठाणे स्टेशनला जाणार आहे. ठाणे स्टेशन वर ना काही कांदूर मार्गची ट्रेन पकडायची, CST ची ट्रेन पकडायला लागणार आहे. तिकडून कांदूर मार्गला काम आहे, तर जाऊ बघू कसं काम आहे. असं जातोय आता इथून तरी आपल्याला 10-15 मिनिटं लागेल वाटतं जायला ठाणे स्टेशनला. जरा जाऊ मस्त व्ह्यू आहे. कळव्याचा काही मिडल पॉइंट आहे. काही एक कळवा वेगळा आणि एक कळवा स्टेशन वेगळा आहे. ते 2 कळवा आहे तिथं. तर हा कळवा स्टेशन नाही, हा कळवा आहे फक्त. बघा पैकी झालं सकाळी. आणि हा गाईज हा पहिले चालू होता, आता बंद आहे. हा एकच पायवर चालू आहे. चला दाखवतो पटापट. तर गाईज आता आपण पोचलेलो आहे ठाणे स्टेशनला आणि आता इथून आपली 8:47 ट्रेन आहे आणि आता 5 मिनटं बाकीच आहेत. तर आपण लवकर पोचलोय. तर आता मी इथं बसलो आणि बघू शकता तुम्ही ट्रेनला किती गर्दी आहे. तर गाईज आता बघा आपण पोचलोय फायनली कांदूर मार्गला. हे तिथं काम आहे. आता अर्धा तास झालंय मला येऊन. काय माहिती पप्पा काय करतात, तिथं बसल्यात मित्रासोबत. बघू आता कधी आपण इथून निघू कामाला जायला. गायजांनी मी स्वेटर घालून आलेलो, या बाकड्यावर बसलेलो, ऊन तापत होतो. आता गरम व्हायला लागलाय. परत आता सावलीत येऊन बसलो. आता बघू आता पप्पा कधी निघतात. तिथून मित्रासोबत बसल्यात, मी तर वेगळा बसलो, इथं जागा नाही म्हणून. अरे पप्पा बघू आता कधी आपण निघतो, जाऊ तसं आपण. पद्धतशीर आता ऊन पडते वन साइड. सकाळी खतरनाक गरम होत, थंडी वाजत होती. स्वेटर घालून आलोय बघा, आतमध्ये आहे. आता काय थंडी बिंडी गेली सर्व. गाईज आता आपण पोहोचलोय बघा IIT कॉलेजला. तर गाईज IIT मुंबई म्हणून हा कॉलेज आहे, तिथं पप्पाचं काम आहे. तर आम्ही तिथंच चाललोय आता. तर हे बघा इथं आता आम्ही मैदान आहे, इकडं लय मोठं मैदान आहे गाईज, भयंकर मोठं आहे. तर IIT मुंबई आहे, ते मैदान मोठं असणारच. तर बघा इथं आता पोरं खेळत आहेत सकाळ सकाळी मस्तपैकी अशा प्रकारे आहे. आणि इथं आम्ही चाललो आहे आता रिक्षाने. 12 सीटर आहे आमची. तर 12 सीटर पण दाखवेल तुम्हाला मी कधीतरी. तर चला आता जातो फटाफट. गाईज आता फायनली जाऊन मला टाइम भेटलेला आहे तो शूट करायचा. तर गाईज आलो तिथून चालत कॅम्पसवरनं, चालत नाही रिक्षात आलो. आणि गाईज त्या रिक्षाचे पण भाडा होता 10 रुपये पर पर्सन, ते पप्पा लोकांनीच केलं, आपण काय नाही. तर आलो, पद्धतशीर कपडे चेंज केले आणि डायरेक्ट लागलो वन साइड कामाला. आणि गाईज आता जाऊन फ्री झालोय फायनली. की म्हणजे आता ती पण लंच टाइम झालाय. आता आम्ही जेवलो सर्व, पप्पा आणि पप्पाचे मित्र खालती आराम करतायत. मी बोललो की जरा शूट करतो, वर येऊन तुम्हाला दाखवतो की मी कसल्या एरियात आलो आणि इकडचा खतरनाक व्ह्यू तुम्हाला दाखवतो. गाईज माझ्यासमोर तो खतरनाक व्ह्यू आहे. आणि आता तुम्ही पण बघा गाईज, हे बघा दिसतंय का गाईज, हाय का नाही खतरनाक. वन साइड किंग आहे गाईज, किंग तोड नाही. हे बघा इकडं समोर तर खतरनाक काय बोलते आपली नदी वाहते. निघायच कंटिन्यूस घारं बिरं उडत आहेत बघा. आकाश दिसतंय काय, वरती पण आहेत, दिसत आहेत का माहिती नाही मला. हे बघा दिसले असतील आता तुम्हाला, फुल वन साईड. हे बघा पूर्ण त्यांचा झुंडच आहे वर. आणि काय कॅम्पस एवढा पूर्ण मोठा कॅम्पस आहे, तर ते सर्व कॉलेजेस आहेत.
आणि हा ब्रिजचा एरिया आहे. ब्रिजवरनं आम्ही इथं आलो. इथं त्यांचंच बिल्डिंगचं काम चालू आहे. तिकडं पण कन्स्ट्रक्शन वर्क चालू आहे. अजून हा डेव्हलप नाही झाला आहे पूर्णपणे. पण तिकडं तर वन साईड कॉलेज असंच काम तर वन साईड झालं काय, कारण ते तर होणारच. IIT बॉम्बे बोलले की, ज्यांना माहिती नसेल IIT बॉम्बे त्यांनी सर्च करा गाईज. खतरनाक आहे IIT बॉम्बे. वन ऑफ द टॉप लेवलचं, म्हणजे टॉप लेवलचं कॉलेज आहे. इंजिनिअरिंग हे सर्व इथं शिक्षणाला येतात. तसं तुम्हाला मी पहिले दाखवलं आहे थोडा व्ह्यू येतानी. मैदान बिदान बघितलं असेल तुम्ही, वन साईड आहे आणि व्ह्यू तर काहीच खतरनाक आहे. आणि इथं आम्ही काम करतोय बघा, एवढा एरिया आहे फुल. आता आम्ही एवढं काम केलंय बघा, हा दिसतोय ना एवढा, आणि हा आणि तो, एवढा काम नसतशीन झालंय. तर याच्यावरती परत हे प्लाय टाकायचे आहेत अजून, ते आता जेवल्यानंतर. आता 1 hourचं आपली लंच टाईम झाले. तर आता पप्पा लोक जेवून झोपलेत आणि मी शूट करतोय. आज मी झोपलो तर डायरेक्ट 2-3 तास आपला विषय खोल आहे काय झोपायचा. मी झोपलो की अर्धा तास 5-10 मिनटं काय नसतं, डायरेक्ट 1-2 तासाचा. त्यामुळे बोललो जाऊन दे आज झोपाच. पद्धतशीर आता इथं पण नाही, मस्तपैकी हवा चालले, मस्तपैकी वातावरण. काय बघा हे बघा काय किती आहेत बघा. मोजा काय फक्त मोजा हे बघा. इथं पण आपल्याकडे आता कॅमेरा नाही चांगला त्यामुळे तुम्हाला दिसत नसेल, पण रिअल मी अनुभव करू शकतो. खतरनाक पूर्ण झुंडच आहे काय त्यांचा बघा, दिसत आहे. खूप उंच भरारी घेत आहेत हवेत हे बघा. तर आता करू एवढं काम 25पणे. आता काय माहिती की कसं सुट्टी होते ते पण नाही माहिती, बघू जोपर्यंत. काय मम्मीने जबरदस्ती पाठवला, काय करू नाही शकत आपण. तर आलो करू. आणि काय तिथं पण आहे, इथं हे आपलं काय बोलतात चॉल टाईप घर आहे, तो वेगळा एरिया आहे. पण आजूबाजूला आहे गायच, खतरनाक व्ह्यू आहे, खतरनाक आहे. मला माहिती होतं पप्पा इथं कामाला आहेत IIT बॉम्बेला, आणि काय मला पण नव्हतं माहिती इथं IIT बॉम्बे आहे कांजूरमार्गला. तर हाय इज्जत आहे कांजूरमार्गला पण. खालती बघा 3 पाईपलाईन आणि एकदम सरळ व्ह्यू. रस्त्यात कोण दिसत नाही तुम्हाला, एकदम खाली रस्ता आहे. माहिती नाही हा रस्ता कुठं जातो आपल्याला, आपण तर पहिल्यांदा आलोय तर आपल्याला कायच माहिती असणार आहे या एरियाचा. तर गाईज कमेंट करून सांगा तुम्हाला खतरनाक व्ह्यू कसा वाटला. तर थोडे मी क्लिप्स घेतो याचे, आपण बनवू मस्तपैकी. थोडासा तुमच्याकडे शॉर्ट बनवतो व्लॉगमध्येच. तर चला घेतो आता मी फटाफट क्लिक करतो 5-6 शूट, त्याचा बनवू आपण छोटासा क्लिप. आणि माझी केस टोपी घातले त्यामुळे केस तर खतरनाक झालेत. हे बघा दाखवतो तुम्हाला केस, हे बघा कोणत्या पण दिशेला केस आपल्या मनाने कुठं पण फिरतायत. काय आज सेट नाही काय नाही, काय टोपी घातल्यामुळे तसं झालंय. आता काय आपली केस नाही होत अशी. तर चला काय आता अशा वातावरणात केसाच्या मला माहिती आहे मी चांगला दिसत नसणार आहे, त्यामुळे गपचूप गुमान गायच टोपी घालतो आणि करतो आता शूट. ती बघा दिसतंय किती वर आम्ही कामाला, आणि बिल्डिंगच्या टॉपला पप्पा लोक एवढ्या बघा भर उन्हात काम करतात रोज. आणि मी तर काही एकच दिवस आलोय आणि आपली हालत खराब झाले. पप्पा लोक आता किती वर्ष झाली ही कामं करतायत, तर विचार करू शकतो त्यांनी किती हाल सोसलेत. काय ना काय दिवस बदलतील आपले पण एक दिवस. याच आशेने आपण काहीतरी करत राहिलोय, शिकतो पण आहे. परत तुमच्यासाठी हे नवीन ट्राय करतो, आणि माझ्यासाठी पण नवीनच ट्राय आहे व्लॉगिंग, कारण मी कधी केली नाही. मी पण कॅमेरा शाय लय होतो, पण आता तुमच्यामुळं कॅमेरा शाय राहिलेला नाही. आता भीती आता कसलीच वाटत नाही. आणि एवढ्यावरती आता कामाला आलो आहे आज. खालती पूल वन साईड कमीत कमी 4-5 मजली असेल वाटतं. आम्ही 6व्याला कामाला आहे वरती. तर आता पप्पा एवढं पूर्ण असं बनवणार बिल्डिंगचं वरचं, मग बनणार इकडं आपली गच्ची. असं एवढं मेहनत करून गायच एक घर बनतं, एक बिल्डिंग बनते. त्या बिल्डिंग बनण्याच्या मागे किती जणांचे कष्ट असतात, तेव्हा जाऊन ते सफल होतं. नुसतं पैशानेच होतं, पण त्यात कष्ट
किती असते दुसऱ्यांची, त्यांनी दुसऱ्या माणसांचं घर चालतं, तर हे काम करून माझे पप्पा घर चालवतात. असं कितींचा रोजगार बिजगार याच्यावरच डेव्हलप असतं, याच्यावरच अवलंबून असतं. तर गाईज आपल्याला दिसायला बिल्डिंग किती सुंदर सुंदर दिसत आहेत, पण लोक विचार नाही करू शकत ती सुंदर बिल्डिंग बनायला किती मेहनत लागते, किती दिवस लागतात, किती वर्ष लागतात, किती तास लागतात, हे आपण कधी विचार नाही करत. फक्त भारी दिसते भारी दिसते हे बोलतो आपण. असं असते ही बिल्डिंग. दिसायला जेवढी बिल्डिंग भारी असते तेवढं त्याचं काम पण तेवढंच खतरनाक असतं, तेवढंच हार्ड असतं, तेवढी मेहनत घ्यावी लागते त्या बिल्डिंगला तसा शेप द्यायला, आकार द्यायला. आणि तेच आकार द्यायचा काम माझे पप्पा लोक करतात बिल्डिंगला. आता गाईज फायनली वरचं काम आपलं झालंय आणि आता खालचं काम आलंय. खालतून आता काम करतायत पप्पा आणि त्यांचे मित्र. मला बोलले की शिकंजी घेऊन या. तर गाइस शिकंजी लेने आया था ऊपर, अभी जाता हूँ लेके. इसको बोलते गाइस शिकंजी. हे टाईट करायला कामाला येतात बिल्डिंग मध्ये. जे आपण पप्पा लोक स्लॅब बी ठोकतात किंवा प्लाय बी हे करतात, हे टाईट करायला ठोकताना कामाला येतं. तर यासाठी चालतो. आता जातो खालती घेऊन. पप्पांना गरज लागली आणि हे खालती नव्हता, आता वरती आपण काम करत होतो तिथं आलो एवढे जिने चढू. घेऊन जातो खालती. काय आता फायनली आपला टाइम झालेला आहे, 6 वाजलेले आहेत आणि सुट्टी करायची वेळ झाली आहे. आणि आता घरी जसं आम्ही पॅकिंग करतच होतो, सर्व सामान एकत्र करत होतो, तेवढ्यात त्या मालकाचा फोन आला आणि बोलला की नाईट करा तुम्ही. तर गाईज आता पहिल्या दिवशीच आपल्याला नाईट करायला लागतंय. तर आता माहिती नाही नाईट पण कितीपर्यंत असेल, बघू आता. काय आता करायला लागणार, ऑप्शन नाही, आपला काम नाही, दुसऱ्याचा काम आहे, तो बोलेल तसं करायलाच लागणार आहे. तर पहिल्या दिवशीच नाईट. विचार करा काय, एक तर बॉडी अशीच पेन करते, त्यावर्षी जी लाकडं कापली त्यांनी तर अजून आपल्या हाताबिताला लागले, ते अजून पेनमध्येच आहे. आणि तेवढ्यात लगेच हा नाईट आलाय, परत हा काम आलाय. काम तर ठीक होतं काय, त्यावर परत नाईट आले. तर चला आता करतो फटाफट. आता 6 वाजल्यात, आता काय माहिती अजून किती वाजेपर्यंत करायचं नाईट म्हणजे काय. चला लेट्स गो गाईस. स्टॅमिना एनर्जी आणायला लागेल आता. फायनली जाऊन 9 वाजलेत आणि आता 9 वाजता आपली सुट्टी झालेली आहे. आता जातो फटाफट, कपडे चेंज करतो. सर्व आता बिल्डिंगच्या वर जाणार, कारण आपले बॅग बिल्डिंगच्या वरच आहे, तिथंच ठेवलेली. कारण पहिला काम तिकडंच केलं तर बॅग पण वरती आहे. परत 4-5 मजली चढा, तिथं पण काळोख असेल. बॅग खालती आणू, मग परत कपडे चेंज करणार बॅग खालती आणून. आता 9 वाजल्यात. तर चला बघू आता. त्यांनी नाश्ता आणलेला, वडापाव नव्हता, समोसा आणि ब्रेड पॅटीस होता, तर खाल्ला. आता 8 वाजता, आता 9 वाजल्यात. तर झालं होता, चेंज करतो फटाफट आणि निघतो मग कांजूरमार्ग स्टेशन जायला. बघू आता, तिथं ट्रेनचा पण सीन आहे, कारण इकडून गर्दीले असते. बघू आता कसं काय होतं. चला आता जातो फटाफट, चेंज करतो. तर गाईज आता फायनली घातलेत कपडे आणि बघा उतरतोय मस्त की आता जेने. तर आलो, कपडे चेंज केले आणि आता जाऊ आपण फटाफट, जेवढा लवकर होईल तेव्हा जातो आता फटाफट. गाईज आणि दमलेलं आहे देखा. आता घरी जाऊन डायरेक्ट निवांत बेशुद्ध पडायचं बेडवर. तर फायनली या ब्लॉगला आपण करूया एंड. तर घरी आलो, जेवलं आणि आता झोपतोय, खूप थकलेलो आहे. चला गाईज फायनली या ब्लॉगला करूया आपण इथे एंड. हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. लाईक शेअर तर करायला विसरू नका. भेटूया आपण पुन्हा एकदा नवीन ब्लॉगमध्ये. आजसाठी गुड नाईट, गुड बाय, स्वीट ड्रीम्स.